राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स योग्य पाहता येतील। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची पुन्हा संधी। लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थ्याचे केवायसी पूर्ण झाले आहे त्या महिलांचे पैसे सुरू राहतील। अनेकांनी केवायसी केली नाही याचा अर्थ ते निकष पूर्ण करत नाहीत, तरीही पुन्हा एकदा केवायसी विंडो सुरू करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सोयाबीनला क्विंटल मागे 7,000चा दर, शेतकऱ्यांची झोळी रिकामी, साठेबाजांना मात्र फायदा। शेतकऱ्यांचे कांदा आंदोलन पेटले, मवियाचा क्रांती महामोर्चा, दिल्लीत आंदोलनाचा इशारा। राज्यात कांद्याच्या कोसळलेल्या दरावरून शेतकऱ्यांचा असंतोष आता उफाळून आला असून शेतकऱ्यांचे कांदा आंदोलन अधिकच पेटले आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हमीभावाच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मंचर येथे शनिवारी विराट क्रांती महामोर्चा काढण्यात आला। शेतीच्या मशागती पूर्ण, बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे। मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कक्ष, हैदराबाद गॅझेटसाठी एसओपी, शिंदे समितीला मुदतवाढ। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकार पुढील 1 महिन्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करणार असून हैदराबाद गॅझेटच्या नोंदीसाठी प्रमाणित कार्यपद्धती एसओपी तयार करण्यात आली आहे। तसेच कुणबी नोंदी शोधण्याचे काम करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे। अपात्र लाडक्या बहिणींना माफी, 14,000 पुरुषाकडून मात्र पे वसूल करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत 81 लाख महिला अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेल्या लाभाची कोणतीही वसुली केली जाणार नाही। मात्र महिलांच्या नावावर डल्ला मारणाऱ्या 14,000 पुरुषाकडून रक्कम वसूल केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। जूनच्या पहिल्याच आठवड्यात सोन्या चांदीचे दर घसरले। 40-50 किमी वेगाने वादळ घोंघवणार, 24 जिल्ह्यांना अलर्ट। पेट्रोल डिझेल आणखी महागणार, क्रिसिलच्या अहवालाने वाढवली चिंता। अन्नधान्यापासून अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता। खत कंपन्याकडून दरवाढीचा डोस। एल निनोमुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना पुन्हा रासायनिक खताच्या बाजारात दरवाढीचा भडका उडाला आहे। या पार्श्वभूमीवर कंपन्याकडून निश्चित होणाऱ्या खताच्या कमाल किरकोळ किमतींना MRPला शेतकऱ्यांच्या हितासाठी लगाम घाला अशी मागणी ऑल इंडिया फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनने केली आहे। कांदा खरेदीच्या निकषामध्ये मोठी शिथिलता, केंद्राकडून नाफेडच्या शिफारसी मान्य, नव्या केंद्रांनाही मंजुरी। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने नाफेडच्या बहुतेक महत्त्वपूर्ण शिफारशींना हिरवा कंदील दिला आहे। खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, दर्जेदार बियाणे व खते मिळणार, कृषी विभाग। ग्रामीण भागात खरीप हंगामाची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। कर्जमाफीऐवजी संपूर्ण 7/12 कोरा करण्याची शेतकरी संघटनेची मागणी। शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज देऊन उभे केले तरच राज्यातील शेतकरी जगेल। माफीपेक्षा कर्जमुक्ती मिळणे गरजेचे असून त्यासाठी संपूर्ण 7/12 कोरा करा, शेतकरी संघटनेची मागणी। शेतकरी कर्जमुक्तीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती। कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन। राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। अहिल्यानगरसह 24 जिल्ह्यांना अलर्ट, 40 ते 50 किमी वेगाने वादळ घोंघवणार। ट्रिगर काढल्यामुळे पीक विमा भरपाईची तुटपुंजी, भरपाई रक्कम 1700 कोटीच्या आतच राहण्याची शक्यता। खरीप पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 1,550 कोटी रुपयाच्या दरम्यान भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। अजून 125 कोटी रुपयापर्यंत भरपाई मिळू शकते अशी कृषी विभागाने माहिती दिली आहे। राज्यातील रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार। ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर महाजाळ्यासाठी 6,429 कोटी रुपये मंजूर। अखेर प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल।
मराठा आरक्षण आश्वासनाची वेळेत पूर्तता करा, अडचणीच्या निवारणासाठी मंत्रालयात हेल्पलाईन सुरू, नामदार विखे पाटील. कर्जमाफीसाठी शासनाचे भराभर निकष, कर्जमाफीचा GR जारी, पात्रता मुदत आणि लाभार्थी यादी पहा. नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण, 20 लाखात 620 गुण मिळवून देण्याचे आमिष. 56 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार, 36,585 कोटीच्या ऐतिहासिक कर्जमाफीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब. राज्यातील तब्बल 56 लाख बळीराजाचे 36,585 कोटीचे थकीत पीक कर्ज थेट माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात बदल, भारतीय कृषी औद्योगिक उपकरणांना सवलत. शेतकरी बंधूंनो, दररोजची दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.